झुंजार SC37 उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे झुंजार SC37 उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आहोत राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक धाराशिव येथे आणि पोलीस स्टेशन धाराशिव याच्या समोर या ठिकाणी जिल्हा परिषदेची मालमत्ता असलेले हे 3 निवासस्थान आहेत आणि या ठिकाणी 2020 ते 2025 या कार्यकाळामध्ये जे विषय समित्याचे सभापती होते, हे सभापतीकरता हे निवासस्थान होते आणि तेव्हापासून ज्यावेळेस त्या सभापतीची कारकीर्द संपली, ती कारकीर्द संपल्यानंतर या निवासाची जी अवस्था झालेली आहे ती आपण मध्ये जाऊन थोडी पाहूया। ही पूर्ण जिल्हा परिषदेचे निवासस्थान आहे। हे सध्या याची अवस्था जे झालेली आहे ती अवस्था आपण पाहत आहात। हे मधून हे पूर्णपणे सुसज्ज असे निवासस्थान आहे, परंतु याची कारकीर्द संपल्यानंतर जी याची अवस्था झालेली आहे ती या प्रकारे आहे आणि पाहूयात काय अवस्था आहे। या ठिकाणी या निवासस्थानाला शौचालयाचे रूप आलेले आहे, हे आपण पाहत आहोत। बघा, या ठिकाणी फर्निचर आहे, सुसज्ज व्यवस्थेमध्ये असे आहे, हे आपण पाहू शकता। याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णपणे या वास्तूकडे दुर्लक्ष आहे। आता आपण पाहूयात पुढील एक निवासस्थान। यामध्येही आपण आतमध्ये जरा डोकावून पाहूया। एवढी सुंदर वास्तू असताना या ठिकाणी पूर्णपणे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे या जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी निवासस्थानासाठी मागणी करून वेटिंगमध्ये असताना, या ठिकाणी निवासस्थाने उपलब्ध असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेटिंगमध्ये ठेवलं जातं, परंतु या निवासाची जी अवस्था आहे ते आपण पाहतात। हे असा दुजाभाव का? पाहू शकता आपण, प्रशस्त असं जागा आहे पूर्णपणे। पहा ही अवस्था या निवासस्थानाची। आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका नव्हत्या, या ठिकाणी पदाधिकारी नव्हते, यांना कोणी वाली नव्हता, म्हणून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे का अशी शंका उपस्थित होते। पहा आपण किती सुसज्ज आहे। या ठिकाणी ही अवस्था का? या ठिकाणी पाहू शकता। अरे
पहा, फर्निचर आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. या ठिकाणी स्वान ही आराम करत असताना दिसत आहे. पाहू शकता, पूर्णपणे आपण पाहू शकता. पहा, ही अवस्था आहे. पोलीस ठाणे आहे आणि या ठिकाणी हे एक निवासस्थान, हे 2 नंबर निवासस्थान आणि 3 नंबर निवासस्थानाकडे आपण जाऊया. प्रथम ह्या 2 नंबरच्या निवासस्थानाची अवस्था आपण आतमधून बघितलेली आहे. पहा, सर्व सोयींयुक्त हे निवासस्थाने आहेत, परंतु प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे याला ही अवस्था या वास्तूची झालेली आहे. पहा, पूर्णपणे आपण आता 2 निवासस्थाने पाहिलेली आहेत आणि आता हा 3ऱ्या निवासस्थानामध्ये आपण जरा नजर मारूयात की या ठिकाणची देखील अवस्था काय आहे. पहा, आता आतमध्ये जाऊन थोडा प्रवेश करूया, थोडी खिडकीतून नजर मारूया आतमध्ये. पहा, काय अवस्था आहे. पहा, पूर्णपणे सुसज्ज असे हे निवासस्थाने आहेत, सर्व सोयींयुक्त आहेत, परंतु दुर्लक्षित केल्यामुळे ह्याची ही अवस्था अशी झालेली आहे. आता आपण मुख्य दरवाजातून आतमध्ये जाऊन पाहूया. गेट बंद असल्यामुळे आपल्याला मध्ये जाता येणार नाही, पण बाहेरून तरी आपण हा नजारा पाहिलेला आहे. खिडक्यातून आपण लक्ष दिलेले आहे. पहा, किती मोठी प्रशस्त अशा 3 वास्तू आहेत आणि प्रचंड अशी जागाही या ठिकाणी उपलब्ध आहे. पहा, खिडकीतून टेबलाची व्यवस्था आहे, फर्निचर आहे, पण या वास्तूला आता सध्या शौचालयाचे रूप आलेले आहे. कारण कोण शौचालयात जातं आहे, कोण काय करतं आहे, याकडे या ठिकाणी जर कर्मचारी निवासस्थाने असते तर या वास्तूची ही अवस्था झाली नसती, हे लक्षात घ्या. म्हणून आज मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व प्रशासनाला म्हणावे लागते की व सांगावे लागते व विनंती करावी लागते की ही सर्व जिल्हा परिषदेची व सर्वसामान्य जनतेची ही मालमत्ता आहे आणि ही मालमत्ता जपणूक करण्यासाठी आपण कर्मचाऱ्याला निवासस्थाने देत नाहीत, त्यांना वेटिंगमध्ये ठेवतात आणि उपलब्ध असलेल्या वास्तूची ही अशी अवस्था आहे. तर माननीय जिल्हा परिषदेच्या नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील या कर्तव्यदक्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. त्यांची उपाध्यक्षपदाची कारकीर्द ही गाजलेली आहे. त्यांनी ठोस असे निर्णय घेतात. आज या वास्तूकडे पाहून अर्चनाताई पाटील यांना परत एकदा विनंती की अशा वास्तूचे नुकसान होण्यापेक्षा ही वास्तू सुसज्ज अशा कामासाठी किंवा सुस्थितीत व्यवस्थित करून कर्मचारी किंवा सभापती यांना या निवासस्थाने उपलब्ध करून द्यावेत अशी मी आपणास विनंती करतो. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज.
उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. अशाच नवनवीन बातम्यांसाठी व पोलखोल खोलण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा आपण झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.